आणि आता एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। मोबाईलच्या एका क्लिकवर आणि टेलिग्रामच्या एका ग्रुपवर बालकांच्या लैंगिक शोषणाची संबंधित अश्लील व्हिडिओंची विक्री सुरू होती। धक्कादायक म्हणजे हा रॅकेट चालवणारे कुणीही सराईत गुन्हेगार नव्हते, तर बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकणारे 2 विद्यार्थी होते। छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी या दोघांना अटक केली। गेल्या 1.5 वर्षांपासून ते टेलिग्रामवर विविध ग्रुपमधून हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचा दावा हा तपासातून करण्यात आलाय। एका फोटोसाठी 5 रुपये तर एका व्हिडिओसाठी 100 ते 499 रुपये आकारले जात होते। विक्रीतून मिळणारे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जात होते। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी क्लाउडवरील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक तपासात तब्बल 3041 संशयित व्हिडिओंचे धागेदोरे समोर आले आहेत। लोहगड किल्ल्यावर सिया गोयलनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याची